तर आज सकाळी सकाळी पहिल्यांदा तर आपल्या अप्सरा सोडून घेतल्या. तर आपल्या अप्सरा म्हणजे आपल्या कोंबड्या बर का. नाहीतर तुम्ही म्हणाला आणि काय, तर अप्सरा भेटायला एवढं कुठं आपलं नशीब. असो, पहिल्यांदा तर यांना सोडलं आणि यांना खायला टाकून घेतलं. लागलंच म्हणजे दिवसभर दमवत नाही त्या. नंतर मी गेलो वर रानात. तर इथं आपल्याला ह्या रानात पाणी चालू होतं, ते बंद करायचं होतं आणि दुसऱ्या रानात सोडायचं होतं. तेच करायला आलो होतो. पहिले तर या रानातलं पाणी बंद करून घेतलं आणि दुसऱ्या रानात पाणी चालू केलं. आता तुम्ही मला दोन्ही रानं तर सारखीच दिसतील, पण ही सेम नाहीत बरं का, वेगवेगळी रानं आहेत ती. नंतर मी आलो घरी. तर घरी आल्यावर बघा मम्मीने मला बसवलं होतं चपात्या भाजायला. गरम गरम चपात्या होत्या म्हणल्यावरच लागलं जेवण करून घेतलं. आज दुपारी तर पूर्ण दिवस आरामच केला होता. 4 वाजता आणली होती भजी, तीच आम्ही दोघं खात होतो. आजचा दिवस जरा सुखातच गेला म्हणूनच त्याचंच हे सेलिब्रेशन समजा. संध्याकाळी मला लागली होती थंडी वाजाय, मग काय गेलो आणि शेजाऱ्याच्या फडात टाकली काढी. तुम्ही म्हणशीला कसलं पोरग आहे ही, तसं काय नाही बरं का, आपलाच फड पेटवायचा होता तोच पेटवत होतो मी. तर आजच्या व्हिडिओ मधनं मी तुम्हाला फड कसा पेटवायचा ते शिकवतो. जरा शिकून घ्या म्हणजे कधी तर कामाला येईल बरं का. बघा, आधी एका जागी असा जाळ करून घ्यायचा आणि जरा पाला हातात घ्यायचा, पाला पिटून न्यायचा की असा कडकडन ओढत, तर असा पेटवायचा असतो फड. नाही तर बसशीला सगळ्या काड्या वडत सगळ्या फडातनं. आग लावता तर येत नाही मला, पण फड पेटवता येतो बरं का. बघा, पहिले तर खालच्या बाजूनं सगळा फड पेटवून घेतला. म्हणजे कसं इकडं विहीर आणि लाईटीची पेटी ते नाही ना, म्हणजे रिस्क नसावी म्हणून खालच्या बाजूनं आधी पेटवून घेतलं. तर असा जाळ बघून मला सैराट मधला सीन आठवला, पण आपल्याकडे काय आरची नाही म्हणल्यावर शूट करू शकत नाही बरं का. त्या साईडनं जाळ जरा वर आल्यावर वरच्या साईडनं वाऱ्या सरशी दिला पेटवून, काय 5 मिनिटात बुक्का. तर बघा, इथं पिल्या पण आला होता आपल्याला फड पेटू लागाय.